रोहित पवारांच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल 25,000 कोटींचा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण मर्जीतल्या लोकांना नियमबाह्य पद्धतीनं कारखाने विकल्याचा आरोप संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यावरती एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा दोन्ही संजय यांचे शिंदेंनी कान टोचले तर शिरसाट राऊतांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार बच्चू कडू यांची सातबारा कोरा करा ही यात्रा सुरू तर दुसरीकडे प्रहारच्या अकोला जिल्हाध्यक्षांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप मिटकरींनी विधान परिषदेमध्ये वेधलं लक्ष तर जयकुमार रावल यांच्याकडून एसआयटी चौकशीची घोषणा दक्षिणेमधील रेड्डी ग्रुपकडून भंडाऱ्यामधल्या शेतकऱ्यांची फसवणूक थर्मल पॉवर प्लांटच्या माध्यमातून रोजगाराचं गाजर दाखवून केलं भूमिहीन प्लांट उभारला नसल्यामुळे मागितली जमीन परत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार तसंच लोणावळा इथल्या पुणे इथल्या मिसिंग लिंक रस्त्याचा सुद्धा घेणार आढावा शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरीसह तमिळनाडूमधल्या जिंजी किल्ल्याचाही समावेश विरोधकांच्या अनुपस्थितीमध्ये विधान परिषदेमध्ये सुद्धा जनसुरक्षा विधेयक मंजूर ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांचा विरोध राज्यपालांची भेट घेऊन निषेध नोंदवणार मीरा भाईंदरमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांचं पोलिसांच्या समोर मोठं आव्हान काशीमीरा हाटकेशमध्ये ब्लड 107 गँगचा उच्छाद हाटकेश आणि काशीगाव परिसरामध्ये ड्रग्ज विक्रीचं जाळं काही पोलिसांच्या भूमिकेवरती संशयाची सुई धावत्या मेल एक्सप्रेस ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीवरती बलात्काराची धक्कादायक घटना कल्याण पोलिसांनी नराधमाला अकोल्यामधून केली अटक राजे यशवंतराव होळकर योजनेचा बोजवारा उडवणाऱ्यांवरती अखेर कारवाई होणार बेजबाबदार अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश 2 शाळांची मान्यता रद्द एबीपी वाझाच्या दणक्यामुळे शाळेचा एका दिवसात कायापालट अहमदाबाद विमान दुर्घटनेचे प्राथमिक चौकशी अहवाल समोर उड्डाणाच्या नंतर 3 सेकंदामध्येच इंधन पुरवठा ठप्प झाल्यामुळे दुर्घटना पायलट आणि सहपायलटच्या ऑडिओ संवादामधून वास्तव समोर तिसऱ्या कसोटीमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात 3 बाद 145 धावा के राहुलचा नाबाद अर्धशतक इंग्लंडच्या पहिल्या डावामध्ये 387 धावा आणि विम्बल्डनमधून जोकोविचचं आव्हान संपुष्टात उपांत्य फेरीमध्ये इटलीच्या सिनरकडून जोकोविचचा पराभव तब्बल 6 वर्षांनी विम्बल्डन फायनल जोकोविचच्या विना